नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेची जी काही रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व यासाठी काही विलंब लागत आहे तर त्याचा का म्हणून विलंब लागत आहे याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. मित्रांनो, कमेंटच्या मार्फत आपल्याला कळालेलं आहे की संभाजीनगर येथे 6,000 रुपये जे आहे ते आलेले आहे. हे बऱ्याचशा महिन्यांची मिळून एकत्र पैसे जमा झालेले आहेत अकाउंटला. तुमच्या खिशात जमा झाले की नाही हे कमेंटच्या मार्फत कळू शकते, जेणेकरून इतरांना फायदा होईल. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम आपल्याला देण्यात येते ती रक्कम देण्याचं काम सुरू झालेलं आहे शासनामार्फत. आता हे काम कसं सुरू झालेलं आहे तर ज्या व्यक्तींना 2-2 महिन्याचे 3-3 महिन्याची जी रक्कम आहे ती आलेली नव्हती त्या सर्वांना त्या रक्कम एकखट्टे येत आहे. एकखट्टे येणं म्हणजे काय की समजा एका महिन्याची रक्कम तुम्हाला आली व त्याच्या पुढच्या 2 महिन्याची रक्कम नाही आल्या. आता समजा एक्झाम्पलसाठी आपण पकडू 1500 रुपये एका महिन्याला आहेत तर 2 महिन्याचे किती झाले 3000. तर हे ते 3000 रुपये आहे हे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटत आहेत. असं बऱ्याचशा जणांचं झालंय. आता म्हणजे जसं की आता नोव्हेंबरपर्यंतचे पैसे नाही आले आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ज्यांना नाही मिळाले ना त्यांना ते आता डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोघांचे मिळून पैसे 3000 रुपये जमा होत आहेत. ठीक आहे. तसं आपण आता बघूयात काही जो काही नवीन अपडेट आलेला आहे तो काय आहे नेमकं ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात. तुम्हाला जर ही माहिती आवडली, माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली, कामाची वाटली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मिळाली आहे रक्कम की अजून नाही मिळाली आहे व ही माहिती इतरांसोबत शेअर नक्की करसाल. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना जी आहे ना त्यासाठी जी लाभार्थ्यांसाठी 408 कोटींचा निधी जो आहे व 27 लाखांवर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग विधवा आणि वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 408 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यभरात 27,15,700हून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार आहे. याविषयी शासन आदेश 19 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य प्रस्तुत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र प्रस्तुत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावर 19 डिसेंबरपर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या 27,15,700हून अधिक लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025चे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ज्या लाभार्थ्यांना ऑनबोर्ड झालेले नसल्याचे त्यांना बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण्याची सुविधा जानेवारी 2025 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. या दरम्यान ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत लाभार्थ्यांचा आधार अद्ययावत करण्यात तालुका आणि मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. डीबीटीद्वारे अनुदान जे डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी 2025 पर्यंतचं बीम्स प्रणालीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे. आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरूच. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे गेले वर्षभरापासून सुरू आहे. काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात निराधार लाभार्थ्यांच्या दरमहा मिळणाऱ्या रकमेचा लाभ डीबीटीद्वारे मिळणार तर कधी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार 60 वर्षापेक्षा जास्त वयाची वृद्ध, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाते. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. निराधार लाभार्थ्यांना महिन्याला दिला जाणारी ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांचा अद्ययावत माहिती शासनाच्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम गेल्या जानेवारीपासून जिल्ह्यात 7ही तहसील कार्यालयांमध्ये सुरू आहे. केवळ 50हून काही अधिक टक्के काम पूर्ण झाले आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 1,25,000 निराधार लाभार्थी असून संबंधित लाभार्थ्यांच्या अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असून 13 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याची केवळ 55% काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असते. यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अडचण येत असल्याचे दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता 5 वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे. तसा प्रकारचा आदेश आज जारी करण्यात आला आहे. जवळपास 40हून अधिक लाख जण या योजनेचा लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून 18 ते 60हून अधिक वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या, व्यवसायातून मुक्त महिला तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक सहाय्य पुरविले जाते. याविषयी श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील 65 व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे यादीत नाव असल्याचे स्त्रियांनी व पुरुषांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविले जाते. तर मित्रांनो, जसे आपण बघितले याबद्दल जी काही माहिती होती संजय गांधी निराधार योजनेबद्दल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी आहे ती माहिती दिलेली आहे. तसंच मित्रांनो, जळगाव जिल्हा व आणखी 1-2 जिल्हे आहेत जिथं ही रक्कम जी आहे ती खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्याला कमेंट्सच्या मार्फत कळत आहे की बऱ्याचशा जणांना ही रक्कम जी आहे ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे. काही जणांना महिन्याची रक्कम मिळत आहे, काही जणांना 2-2 महिन्याची रकमासुद्धा एकत्रितपणे येत आहे, खात्यात जमा होत आहेत असे जरी आपल्याला कमेंटच्या मार्फत कळत आहे. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही ही रक्कम मिळाली नसेल तर लवकरच ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जसं आपण बघितलं की लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम होती ती सुद्धा लवकरात लवकर, जसे देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलं होतं की ही रक्कमसुद्धा आजपासून म्हणजेच की काल परवापासूनच ही रक्कम सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व लाडकी बहीण योजनेची रकमासुद्धा सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. 1500 रुपये व ते डिसेंबरचे शेवट म्हणजे की आता जशी 31 तारखेच्या आतमध्ये 30-31 3,000 रुपये जमा होत आहेत. ठीक आहे. तसं आपण आता बघूयात काही जो काही नवीन अपडेट आलेला आहे तो काय आहे नेमकं ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात. तुम्हाला जर ही माहिती आवडली, माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली, कामाची वाटली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मिळाली आहे रक्कम की अजून नाही मिळाली आहे व ही माहिती इतरांसोबत शेअर नक्की करसाल. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना जी आहे ना त्यासाठी जी लाभार्थ्यांसाठी 408 कोटींचा निधी जो आहे व 27 लाखांवर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग विधवा आणि वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 408 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे.